राज्यामध्ये 11वीच्या प्रवेशाचा इन हाऊस प्रवेश कोटाचा जी.आर. प्रशासनाने बदललेला आहे। त्या विरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य सरकारने हा निर्णय बदलावा अशी मागणी सुद्धा विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। राज्यात 11वीची प्रवेश परीक्षा सुरू झालेली आहे, मात्र इन हाऊस कोट्यासंदर्भात शासनाने एक जी.आर. काढला आहे आणि त्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांना काही आक्षेप आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी पालक आहेत। काय नेमका तुमचा आक्षेप आहे आणि काय अडचण आहे? जी.आर. असा आहे की ज्या इन हाऊस कोटा आहे का ॲप्लिकेबल आहे, पण त्यांची कंडिशन त्यांनी अशी टाकली आहे की तुमचं शाळा आणि कॉलेज एकाच प्रिमायसेसमध्ये पाहिजे। आता हे अचानक आलेली गोष्ट असल्यामुळे आम्ही काही शाळा आणि कॉलेजेस एका प्रिमायसेसमध्ये आमच्या रिझल्ट लागल्यानंतर तर आणू शकत नाही। हे जर तुम्हाला लागूच करायचं आहे तर तुम्ही पुढच्या काही वर्षानंतर लागू करा। या कोट्यातल्या ॲडमिशन जर काही दुसरीकडे त्यांना वळवायचे आहेत, हे त्याच्यातनं आम्हाला असं वाटतं की या ॲडमिशन कुठेतरी या कोटा हा वळवलेला आहे, तर हे त्यांनी बंद करावं। हा जो भुसकटपणा आहे हा त्यांनी बंद करावा। आणि मी दादा भुसेंची भेट घेतली, काय नेमकं प्रकरण? मी नव्हतो गेलो, काल आमच्या पालक आघाडीच्या लोकांना आणि काही पालकांना मी पाठवलं होतं बाबा भुसेंशी संपर्क करून। 40,000पेक्षा जास्त विद्यार्थी इफेक्टेड होत आहेत। आणि जसा मगाशी प्रश्न विचारला की मुलाची एक मानसिकता झालेली असते की मला ह्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे। बरं, त्या प्रवेश घेण्यासाठी जी काही लिगसी लागते किंवा जे काही पर्सेंटेज आम्ही मेहनत करून पाडतोय, त्यानंतर जर तुम्ही नाही म्हणत असाल ते अत्यंत चुकीचे। काल पालकांनी आम्हाला संपर्क केला, आम्ही काही ग्रुपच्या माध्यमातून वगैरे काल मीटिंग घेतली आणि कालपासून आता आंदोलन चालू केले। जर सोमवारपर्यंत काही निकाल लागला नाही तर मंगळवारपासून आम्ही आक्रमकरित्या आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रभर। नाही, हा निर्णय योग्य नाहीच आहे। मी डी.एस. शाळेमध्ये होतो, माझं स्वप्न होतं की मला FC-मध्ये ॲडमिशन मिळेल। आमच्या टीचरांनी पण आम्हाला सांगितलं की हां, तुम्ही जर का चांगले टक्के पाडले तर तुम्हाला FC-मध्ये इन हाऊसमधनं ॲडमिशन देखील मिळेल। मी 95% पाडले, पण त्याच्यानंतर पण आता मला बंधनच कळतंय की नाही, असं काही नवीन निकाल आला आहे की त्याच्यामुळे आम्हाला ॲडमिशन मिळणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।